पाहू शकता मी सुपरस्टार रील स्टार विवेस मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव सांडबोर मामा। मी राजगुरुनगर खेड पानमळा सांडबोरवाडी तिनेवाडीतून डायरेक्ट वाकडेवाडीतून पुण्यात गणपती पाहायला आलेलो आहे। पाहू शकता मित्रांनो, तुम्ही आवर्जून या। सुंदर असा देखावा बनला आहे। पाहू शकता विठ्ठल आणि रुक्मिणी आणि माऊली आणि संत तुकाराम। पहा मित्रांनो, नाद एकच जीवनाचा आनंद। गणपती बाप्पा मोरया। मध्ये फक्त आणि फक्त YouTube साठी शूटिंग काढायला आणि पाहू शकता हे गणपती आता लाईनला लागलेले आहे मित्रांनो। आणि मी आलेलो आहे पुण्यात। गणपती बाप्पा मोरया। पाहू शकता लाईन लागली एका चढे गणपती पुण्यामध्ये शनिवार वाड्यापाशी मी पाहू शकता। नाद नाही करायचा। पाहू शकता पब्लिक। गणपती बाप्पा मोरया। सर्वजण गणेश विसर्जनासाठी पहा मित्रांनो, प्रभात प्रतिष्ठान पुणे प्रभात प्रतिष्ठान। वाह, सगळी व्यवस्था केली आहे। पाऊस पडू नये म्हणून बी व्यवस्था केली आहे। प्रभात प्रतिष्ठान। वाह, नाद नाही करायचा। सुंदर असा गणपती प्रभात प्रतिष्ठानचा गणपती पहा मित्रांनो। सुंदर असे गणपती पुण्यामध्ये लाईनीला लागलेले आहे। मी आलेलो आहे पुण्यामध्ये। गणपती बाप्पा बरोबर मी आता शनिवार वाड्यापाशी आहे। पाहू शकता नटराज तरुण मित्र मंडळ। पाहू शकता मित्रांनो, नटराज तरुण मित्र मंडळ। श्री कसबा गणपती श्रीमती दगडूशेठ हलवाई गणपती PMC मेट्रो स्टेशन पुणे महानगरपालिका जाण्याचा मार्ग आहे यांना। पाहू शकता सगळ्यांना जाण्याचे मार्ग दिले आहे, त्या मार्गाने जाणार। पाहू शकता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पहा। मी आत्ता बरोबर शनिवार वाडा आणि दगडूशेठ गणपती कसे आहे पाहू शकता तुम्ही। सुंदर निघालेले आहे सर्व गणपती। गणपती बाप्पा आहे पुण्यातली मानाचा गणपती। पुणे महानगरपालिका ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर प्रवेशद्वार मी इथं उभा आहे आता। पाहू शकतो श्रीमंत पेशवाई गणेश मंदिर पहा मित्रांनो। शनिवार वाड्यातलं पेशवाई मंदिर फार जुनं आहे। लोकांच्या करमणुकीसाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत असं पाय बसायचं, उभं राहायचं। पहा मित्र, नाना हाऊस पुणे पहा मित्रांनो। देखावा श्री असं सकाळपासून संध्याकाळपर्यंत उभं राहायचं म्हणजे किती कठीण हे आहे पहा। सकाळी यायचं हां बस टाका। पाहू शकता या माता बहिणी दक्षिणा देताना मी सुद्धा 100 रुपये दिलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा वर्गणी रूपात त्यांना पैसे द्या मित्रांनो। त्यांचं हे आहे ऑनलाईन सुद्धा आहे त्यांच्याकडं। पाहू शकता ऑनलाईन तुम्ही मारू शकता। सरळ ठेवा ते, हो सरळ ठेवा, हो ऑनलाईन सरळ ठेवा ते असं। पाहू शकता सर्वांना असं मनोरंजन करतात ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत येतात। सकाळपासून संध्याकाळपर्यंत असे उभे राहतात आणि आपल्या
भक्तांचं म्हणजे गणपती बाप्पाला पुण्यात येणाऱ्या लोकांचं मनोरंजन करतात। हे गणराया त्यांना सुखी आणि समृद्धी। मी त्यांना 100 रुपये दिले आहे रोख। पहा पुन्हा आता मानाचा गणपती, सुंदर असं डेकोरेशन पुण्यामध्ये पाहू शकता तुम्ही। तिकडे कॅमेरे लावलेले आहेत। हे पुणे थोड्याच वेळात दगडूशेठ गणपतीचं मिरवणूक निघणार आहे। पाहू शकता तुम्ही, अजून मिरवणूक निघलेली नाही। मामा वा पुण्यामध्ये ओनली वन पुणे। स्थान इकडनं तिकडनं हे व्यवसायासाठी येत असतात। पहा मित्रांनो, हे विक्रीसाठी येत असतात। नमस्कार। गणपतीमध्ये या वस्तू चालतात आणि ह्या लोक इकडं व्यवसायासाठी येतात लांबून लांबून। आग लागू नये म्हणजे अग्निशमन दल सुद्धा इथं हजर झालेलं आहे। पाहू शकता, आग कुठं लागू नये, कुठं काही होऊ नये म्हणून इथं अग्निशमन दल हजर झालेला आहे। पाहू शकता किती दक्षता घेत आहे पुणे। पहा मित्रांनो, सर्वांसाठी, आपल्यासाठी, आपल्या परिवारासाठी पुणेकर सज्ज आहे। पोलीस इथं सगळ्यांना विनंती करतात की गर्दी हटवून, गर्दी करू नका, गर्दी बैलजोड्या सुद्धा आलेली आहे। सुपर स्टार दिवस मामा दगडूशेठ आलेलो आहे। पुण्यामध्ये तिकडे लाईनीच लागली आहे। आपले दगडूशेठ गणपतीच्या रथासाठी बैल आलेली आहे। पहा मित्रांनो, आणि ही एकसारखे दिसणारे बैलजोडी सर्व आपल्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीसाठी आलेले आहे। पाहू शकता, हे गणपती बाप्पा सर्वांना सुखी ठेवो। पुण्यातलेच बैलजोडी आहे। पाहू शकता, सुंदर अशी बैलजोडी ही आपल्या माऊलींच्या रथासाठी जय गणेश आलेले आहे। पहा, दगडूशेठ हलवाई गणपती यांच्या बैलजोडीने वडणार आहे। यामध्येच आहे पहा, ना भूतो ना भविष्य अशी बैलजोडी आहे मित्रांनो। बघू शकता, बाप्पासाठी हा रथ सरकवलेला आहे। दगडूशेठ गणपती बाप्पाची मिरवणुकीसाठी बैल सज्ज झालेले आहे आणि रथ सज्ज झालेला आहे। पाहू शकता, मी आलेलो आहे पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती येथे। पहा मित्रांनो, तयारी गणराया निघणार आहे। या रथातून मिरवणूक निघणार आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती। पाहू शकता, गावाकडची लोक सुद्धा आलेली आहेत। पाहू शकता, हा रथ आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणुकीसाठी हा रथ बनवलेला आहे। पहा मित्रांनो, सुंदर असा रथ आहे। मी आलेलो आहे मंडईमध्ये दगडूशेठ हलवाई गणपती पुण्यामध्ये। रथासाठी बैलजोडी आहे, सुंदर अशी ते मिरवणुकीसाठी येणार आहे मित्रांनो। पाहू शकता, सुंदर अशी बैलजोडी या रथासाठी मिरवणुकीसाठी आहे। पहा,
हलवाईमुळे किती श्रीमंत झालेले आहे पाहू शकता आमचे मित्रमंडळी. तुम्ही एकदा श्रीमंत व्हा आणि दगडूशेठच्या गणपतीला दर्शनाला या. सगळे सेवक आहे, मी बी सेवक आहे, हे बी सेवक आहे. गणपती पाहू शकता तिरुपती बालाजीहून डायरेक्ट इथं. वा, तिरुपती बालाजीवरून डायरेक्ट वाद्य वाजवायला आलेले आहे. पाहू शकता दरवर्षी येतात आणि आपल्या गणरायाला निरोप देतात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पहा मित्रांनो, आणि आपल्या गणरायाला म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पाहू शकता. तिरुपती बालाजीहून डायरेक्ट मंदिराचे पुजारी आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट. तिथं दरवर्षीप्रमाणे ते आपले नृत्य सादर करतात आणि लोकांचे मनोरंजन करतात. असे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर इथं दरवर्षी तिरुपती बालाजी कन्याकुमारीहून येतात मित्रांनो. पाहू शकता त्यांचं पुण्यनगरी स्वागत आहे, स्वागत आहे, स्वागत आहे. गणपती बाप्पा मोरया. श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट दरवर्षी येत असतो.
तुषार हॉटेलच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असलेले अधिकारी अंमलदार, तुषार हॉटेल पॉइंटवर बंदोबस्तासाठी असलेले अधिकारी अंमलदार, माननीय आयुक्त सरांच्या आदेशानुसार तुषार हॉटेलचे जे मालक आहेत त्यांना जाऊन समज द्या, त्यांच्या टेरेसवर भरपूर गर्दी झालेली आहे, त्यांना ती गर्दी त्वरित कमी करण्याची सूचना द्या। तुषार हॉटेलच्या टेरेसवर खूप गर्दी झालेली आहे, त्यांना त्या ठिकाणाहून लवकरात लवकर ती गर्दी कमी करण्याची सूचना करा। तिथे गणपती विसर्जन होतात, तिथं आलेलो आहे मित्रांनो। गर्जना वाद्य पथक, आपण आपले पथक पुढे घ्यायचं आहे। चला पुढे चला, पुढे गणपती विसर्जन होतंय, तिथं आलेलो आहे मी। पहा मित्रांनो, गर्जना वाद्य पथक 4-5 ठिकाणी रोड आहे हा। आपल्या प्रात्यक्षिकाबद्दल धन्यवाद। पुढे चला, दिव्यस मामा, दिव्यस मामा, दिव्यस मामा, दिव्यस मामा स्वतः पुणे शहरात राजगुरुनगर खेडवरून विसर्जनाच्या ठिकाणी विसर्जन होते, तिथं आलेलो आहे दिव्यस मामा स्वतः। आणि भरपूर अशी पुण्यात गर्दी, हेच ते आलकाट ऑफिस म्हणून इथं आहे, इथं गणपती विसर्जन केलं जातं। गर्जना वाद्य पथक चला पुढे, इथे 1-2 लोकांच्या सूचनांचे पालन करा, 6 रस्ते आहेत तिथे, सहकार्य करा। पुणे शहरात 6 रस्ते असलेले गर्जना वाद्य पथक, आपण बराच वेळ घेतलेला आहे, आपण पुढे मार्गस्थ व्हायचं आहे। दिव्यस मामा चला पुढे, मिरवणुकीसाठी बैल निघालेले आहेत। इथं शेवट आहे, इथे गणपती विसर्जनचा एक नदी आहे, त्या नदीला पुणे शहरात तिकडे गर्दीच गर्दी, पुणे शहर गणपती बाप्पा मोरया। पहा या बिल्डिंगवर गर्दीच गर्दी, कधीही बिल्डिंगला तडा जाऊ शकतो एवढी गर्दी आहे। तांबडे जोगेश्वर गणपती मंदिराने हत्तीचा देखावा सादर केला आहे, पाहू शकता मित्रांनो। मी आता जिथं गणपतीचं विसर्जन होतंय त्या चौकात उभा आहे, भरपूर अशी गर्दी आहे आणि मित्रांनो इथंच ते विसर्जन केलं जातं। आणि याचं नाव काय आहे नदीचं? मुळा मोठा नदी, नक्की मुळा मोठा नदी येते, ते विसर्जन केलं जातं मित्रांनो पुणे शहरात, पाहू शकता। मी आलेलो आहे, तुम्ही या पुणे शहरात। गणपती बाप्पा मोरया।
तांबडी जोगेश्वरी मंदिराची हलता देखावा, सुंदर असा देखावा पाहू शकता. आपल्या पुणे नगरीत नवीन नवीन पाहुणे आलेले आहेत. पहा, बाहेरच्या देशातून सुद्धा लोक आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आपल्या पुण्यनगरीत त्यांचं स्वागत आहे. आपल्या पुण्यनगरीत गणेश भक्तांचं स्वागत आहे. पाहू शकता गणपती विसर्जनासाठी मेट्रो चाललेली आहे. पाहू शकता सुंदर मेट्रो. मी मानाचा दुसरा गणपती अध्यक्षांना विनंती आहे, पास जमा करायचे. स्वागत. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचे सहर्ष स्वागत. मानाचा तिसरा गणपती ऊर्जा तालीम मित्र मंडळ, पहिला कसबा, नंतर मानाचा तिसरा गणपती. मानाचा तिसरा अध्यक्षांना विनंती आहे आणि पास जमा करायचे. गणपती बाप्पा पुण्याचा राजा. सुंदर असं पुणे. पाहू शकता मानाचा तिसरा गणपती. सुंदर अशी गुलालाची उधळण. एक ट्रकभर ते गुलाल उधळतात असा हा मानाचा तिसरा गणपती. गुरुजी तालीम मंडळ. आणि मी सुपरस्टार स्टार व्हीव्हीएस मामा. मानाचा पहिला गणपती कसबा. पहा मित्रांनो, मानाचा तिसरा. मानाचा पहिला गणपती टाकला. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मित्र मंडळ पाहू शकता. आणि पहिला कसबा, दुसरा तांबडी जोगेश्वरी. मी गणेश भक्तांचं मनापासून स्वागत करतो. मी आलेलो आहे आल्का टॉकीज इथे गणेश विसर्जनाला. मित्रांनो, पहिला कसबा, दुसरा तांबडी जोगेश्वरी आणि तिसरा गुरुजी तालीम मित्र मंडळ. पहा मित्रांनो, सुंदर पुण्यामध्ये मी सुंदर अशी गुलालाची उधळण पाहू शकता. ना भूतो ना भविष्य असा गणपती. मानाचा तिसरा. पहा सुंदर गुरुजी तालीम मित्र मंडळ. पुण्याचा राजा ओळखले जाते. पाहू शकता. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज नगर 4 छत्रपती संभाजी महाराज. वाह.
बाबासाहेब आंबेडकर आणि आमचे हुतात्मा शिवराम आणि राजगुरुनगरवरून पहिला मानाचा गणपती निघालेला आहे. पाहू शकतो मित्रांनो सुंदर असे मिरवणूक. आणि मी स्वतः माननीय श्री पाहू शकता माननीय श्री विलास शेठ विठ्ठलराव सांडभोर मामा, मुक्काम पोस्ट पानमळा, सांडभोरवाडी, तिनेवाडी, राजगुरुनगर, खेड, पुणे. मी आहे पहिला मानाचा गणपती राजगुरुनगर येथे मिरवणुकीला आलेला आहे. पाहू शकता मित्रांनो, सर्वांना यूट्यूबला हे दिसणार आहे. यूट्यूबला तुम्ही आवर्जून पहा, राजगुरुनगरचं पहा, पुण्याचं पहा, सगळीकडचं पहा. सुंदर असं आमचं राजगुरुनगर शहर पहा मित्रांनो. हुतात्मा राजगुरू आणि भगतसिंग आणि सुखदेव स्मृती शिल्प पहा मित्रांनो. मी स्वतः इथे आहे. आमचं राजगुरुनगर शहर सुंदर असं राजगुरुनगर शहर आहे आणि मी आमच्या सुंदर अशा राजगुरुनगर शहरात आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही हा देखत जीवनाचा आनंद. सर्वांनी मानाचा पहिला गणपती म्हणजे मोतीचूर. नमस्कार. काही घटना नाही झाले, काय उपयोग आहे मग. मानाचा माणिक चौक गणेश उत्सव मित्रमंडळ मानाचा दुसरा गणपती. वा, सुंदर अशी मिरवणूक, सुंदर असं नियोजन. आणि हा मानाचा तिसरा गणपती. पाहू शकता पुण्यात जसे 5 गणपती असतात तसं आमच्या राजगुरुनगर शहरात सुद्धा मानाचे 5 गणपती आहेत. एक मिनिट. हो नमस्कार. हो, हा मानाचा कितवा गणपती? मानाचा 4था गणपती. काय नाव आहे मंडळाचं? गणेश चौक तरुण मंडळ. गणेश चौक तरुण मंडळ. पाहू शकता मानाचा 4था गणपती. आणि हा 5वा आहे. पाहू शकता मानाचा 5वा गणपती, खेडचा राजा. हे आपला 5वा आहे का? आपला 5वा नंबरचा गणपती आहे. मानाचा 5वा गणपती. पुण्यात जसं मानाचे 5 गणपती निघतात तसं पाहू शकता. मी आलेलो आहे खेडचा राजा. पाहू शकता गणपती विसर्जनासाठी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. पहा मित्रांनो, सुंदर असा गणपती विसर्जन याच्यासाठी आगमन झालेलं आहे बाप्पाचं. सुंदर असं आगमन झालेलं आहे गणपती बाप्पाचं. आणि तिकडे गणपती बाप्पाचं गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. अरे शूटिंग इथून निघती का खालून निघती? गर्दीच गर्दी असं हे आमचं राजगुरुनगर शहर. शांततेच्या मार्गाने प्रत्येकजण गणपतीच्या मिरवणूक झाल्यानंतर विसर्जन करत असतात. पहा मित्रांनो, आज 6/9/2025 वार आहे, शनिवार. पहा मित्रांनो, सुंदर असे आमची भीमा नदीला विसर्जन करतात प्रत्येकजण गणपती. पोलीस बंदोबस्त चोख आहे. साहेब सकाळपासून इथं उभे आहेत. पहा
मित्रांनो एक मॅडम सुद्धा आहे पोलीस कॉन्स्टेबल आणि साहेब स्वतः आहे पोलीस. इथं बंदोबस्त चौक आहे मित्रांनो, पाहू शकता. काही प्रकार घडू नये म्हणून मी सुपर VVS मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव साळबोर मामा रोज दरवर्षी शूटिंग काढायला भीमा नदीच्या तीरावर येत असतो मित्रांनो. पाहू शकता सुंदर अशी माझी बुलेट, सुंदर अशी आरती चालू झालेली आहे. VVS मामा उर्फ विलास शेठ विठ्ठलराव साळबोर मामा दरवर्षी असतात. इथं गणपतीचं विसर्जन होतं आहे भीमा नदीच्या तीरावर, पाहू शकता तुम्ही. VVS मामा स्वतः मित्रांनो सुंदर असे गणपतीचे विसर्जन चालू आहे मित्रांनो. इथं हे राजनगर आहे. प्रत्येकजण लाईनीचे गणपती येऊन इथं विसर्जन करतात. मित्रांनो खेड तालुक्यातले दिग्गज नेते आलेले आहेत. पहा विसर्जन मिरवणुकीसाठी दिग्गज नेते VVS मामा ओनली वन.